नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ज्याची आतुरतेने आपण वाट पाहत होतो, ITIची पहिली मेरिट यादी कधी लागणार आहे, तर या संदर्भात ऑफिशियल पोर्टलवर अपडेटही करण्यात आलेले आहे. याच्या अगोदर आपला ITIची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागली आणि आज आता डिटेल टाइम टेबलही अपडेट करण्यात आलेला आहे, जे 29/6/2026 रोजी डिटेल टाइम टेबल अपडेट करण्यात आलेला आहे. तर या नोटिफिकेशन टॅबवर येऊन तुम्ही ॲडमिशन नोटिफिकेशनला क्लिक करायचं आहे. तुम्ही नोटिफिकेशन टॅबला क्लिक करणार आहात, एक डिटेल टाइम टेबल तुमच्या समोर डाउनलोडसाठी उपलब्ध येणार आहे. तर या टाइम टेबलमध्ये आपल्याला समजणार आहे ITIचा पहिला राऊंड कधी लागणार आहे, दुसरा राऊंड कधी लागणार आहे, तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड हे कधी लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे याचीही माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य ITI प्रवेश प्रक्रियेचा डिटेल टाइम टेबल हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये 29 जून 2026चा डिटेल टाइम टेबल पाहिल्याच्या नंतर आपल्याला समजणार आहे की ITIची पहिली प्रवेश फेरी ही कधी लागणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या तारखेला कॉलेजमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यासोबतच पहिल्या प्रवेश फेरीसाठी असा कोणता नियम आहे जो कंपल्सरी करण्यात आलेला आहे याची माहिती समजण्यासाठी आपण या PDF ला जसंही थोडंसं स्क्रोलिंग करून खाली जाता तर तुम्हाला प्रवेशाचे वेळापत्रक अशा प्रकारचा टॅब तुम्हाला इथं दिसणार आहे. त्यापैकी पहिली प्रवेश फेरी याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे याचा जो टाइम टेबल आहे ते 2 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता म्हणजे 2 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना इथे SMS पाठवण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 2 जुलै 2026 रोजी SMS येईल अशा सर्व विद्यार्थ्यांना इथं पहिल्या प्रवेश फेरीसाठी नंबर लागला असं तुम्हाला गृहीत धरता येणार आहे. आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे प्रोव्हिजनल मेरिट यादी आली, ITIचा फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला SMS पाठवण्यात आलेला आहे. त्यानंतर ITIची फायनल मेरिट यादी आली, त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला SMS पाठवण्यात आलेला आहे. पण याच्यानंतर ज्यावेळेस आपण पहिल्या प्रवेश फेरीचा विचार करतो त्यावेळेस जर तुमचा नंबर पहिल्या प्रवेश फेरीमध्ये जर लागला असेल तरच तुम्हाला SMS पाठवण्यात येतील. जर तुमचा नंबर हा पहिल्या प्रवेश फेरीमध्ये लागलेला नसेल तर तुम्हाला इथं SMS पाठवण्यात येणार नाही. नंबर लागला किंवा नाही लागला याची जर माहिती आपल्याला घ्यायची असेल तर एक तुम्हाला SMS येणार आहे किंवा कॉलेजकडून तुम्हाला कॉल येणार आहे. जो आपला टाइम टेबल आहे त्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला SMS द्वारे माहिती पाठवण्यात येईल. एखाद्या वेळेस SMS जरी नाही आला तर ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचं याचाही डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. यासाठी तुम्हाला आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल, जेणेकरून ज्या वेळेसही मी हा लेटेस्ट अपडेटवाला व्हिडिओ घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला तो नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या प्रवेश फेरीसाठी नंबर लागणार आहे अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्यांचे मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे. तर त्याची तारीख आहे तुम्हाला 3 जुलै 2026 सकाळी 9 वाजेपासून 7 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेस्तोवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ITI मध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा असतो. मित्रांनो, ITIची प्रवेश प्रक्रिया ही टाइम टेबलनुसार चालत असल्यामुळे जर तुम्ही 2 तारखेला जाऊन सांगितलं की माझा नंबर लागलेला आहे प्रवेश करून घ्या तर तिथे देण्यात येणार नाही. आणि 8 तारखेला जरी तुम्ही कॉलेजमध्ये गेलं आणि सांगितलं की माझा प्रवेश करून घ्या तरी तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना SMS येईल किंवा कॉलेजकडून कॉल येईल त्यांचा नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्र आपले घेऊन जायचे आहेत आणि 3 जुलै 2026 सकाळी 9 वाजेपासून 7 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत कधीही या दिलेल्या टाइममध्ये कधीही तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश अर्ज कन्फर्म करू शकता, म्हणजे ITIला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. पण आता ज्या वेळेस या पहिल्या प्रवेश फेरीचा आपण विचार करतो तर इथं काही नियम हे स्ट्रिक्टली करण्यात आलेले आहेत. तर तो नियम कोणते आहेत, कारण की या नियमावरच तुम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या यादीमध्ये नंबर लागेल किंवा नाही लागेल याची माहिती सुद्धा देण्यात येते. तर पहा, उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या विकल्पानुसार म्हणजे जो तुम्ही पहिला प्रिफरन्स नंबर असेल त्यानुसार जर तुम्हाला
तुम्हाला पहिल्या प्रवेश फेरीमध्ये जर नंबर लागला असेल तर तुम्हाला प्रवेश निश्चित करणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही प्रवेश निश्चित करत नसाल म्हणजे ॲडमिशन तुम्ही घेत नसाल तर प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या ते चौथ्या फेऱ्यामध्ये तुम्हाला सहभागी होता येणार नाही. अशाच विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांचा प्रिफरन्स क्रमांक 1 नुसार त्यांना नंबर ITIला लागलेला असेल. आता तुम्ही ऑप्शन फॉर्म ओपन करायचं आहे. ऑप्शन फॉर्म ओपन केल्याच्या नंतरच्या 1 नंबरला तुम्ही कॉलेज निवडला असेल किंवा एखादा ट्रेड निवडला असेल, तो जर तुम्हाला लागला असेल तर प्रवेश घेणं हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही घेत नसाल तर येणाऱ्या दुसऱ्या राऊंडमध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये तुम्हाला इथं प्रवेश हा देण्यात येणार नाही. तुम्ही डायरेक्टली स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही आता इलिजिबल होणार आहेत. जर तुमचा पसंती क्रमांक 2 ते 100 मधून कितीही जरी असला तर तुम्हाला प्रवेश घेणं किंवा न घेणं हे तुम्हाला ऐच्छिक असणार आहे. जर तुमचा क्रमांक 2 असेल, 3 असेल, 100 पैकी कुठलाही प्रिफरन्स क्रमांक असेल आणि जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नसेल तरी तुम्हाला सेकंड यादीमध्ये किंवा थर्ड यादीमध्ये किंवा फोर्थ मेरिटमध्ये तुम्हाला सहभागी होता येणार आहे. अशाच विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही ज्यांचा प्रिफरन्स क्रमांक हा 1 असेल. तर हा नियम तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर यानुसारच ही पुढची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. हा जो नियम आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणे गरजेचं आहे. जर तुम्हाला 1 नंबरचा प्रेफरन्स लागून जरी तुम्ही ॲडमिशन घेत नसाल तर तुम्हाला पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही, म्हणजे तुमचा नंबर लागणारच नाही. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेलं आहे ITIची पहिली प्रवेश फेरी म्हणजे पहिली मेरिट यादी कधी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला SMS कधी येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश कधी घेता येणार आहेत. हा जो तुमच्या समोर टाइम टेबल दिसतो तो टाइम टेबल तुम्हाला महत्त्वपूर्ण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच टाइम टेबलनुसार आता पुढची प्रक्रिया होणारच आहे. तर यासाठी तुम्हाला आता ITIचा सेकंड राऊंड कधी लागणार आहे, त्यासोबत थर्ड आणि फोर्थ हे राऊंड कधी लागणार आहेत याच्यासाठी तुम्हाला त्याला डिटेलमध्ये एक नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. तोपर्यंत या ITI प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तुम्हाला कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन आणि अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.